नमस्कार. आजच्या कथेला सुरुवात करूया. अभि आणि मोना दोघेजण बेडवर शांतपणे बसलेले असतात. खिडकीतून येणारं चांदणं आणि हलकीशी शांतता. मोना हळूच अभिकडे बघते. अभि, एक सांगू का? आपल्याला हनीमूनला जायला नाही मिळालं. अभि थोडा तिच्याकडे बघतो. थोडं मिस झालं हो ना, पण नेईन तुला मी नक्की नेणार आहे तिकडे, पण फक्त थोडा वेळ लागेल. मोना हलकंसं हसते. अहो पण काय? त्याच्या अजून जवळ सरकते. आपलं घरचं हनीमून खूप छान झालं ना, ते पण 4 दिवस फक्त आपण दोघेच होतो ना घरी. अभि हसतो. खरंच? बाहेर कुठे गेलो असतं तर कदाचित इतका वेळ मिळाला नसता. बाहेर गेलो असतं तरी आजूबाजूला लोक असतात, डिस्टर्ब करतात, पुन्हा नाही एवढा वेळ मिळाला नसता ना. तो म्हणतो हो, बाहेर गेलो असतो तर कदाचित इतका वेळ मिळाला नसता. तो तिच्या खांद्यावर हात ठेवतो. म्हणजे तू खुश आहेस ना घरीसुद्धा? ती म्हणते हो, खूप खुश आहे मी. क्षणभर नजर भिडते. मला तर वाटलं. अभि थोडा हसतो. आपण कुठे गेलो असतो तरी हनीमून असंच झालं असतं. मोना हसते. का? कारण तू माझ्यासोबत आहेस. आणि आता थोडी मोना लाजते आणि म्हणते अभि म्हणतो पुढे कधी जाऊया का ना? खरंच? तो तिच्या कपाळावर हलकासा स्पर्श करतो. हो, जाणार आहे आपण, नक्की जाऊया आपण. तुझी ती सुद्धा इच्छा मी पूर्ण करणार आहे. फक्त थोडा वेळ आहे. आणि माझी एक कंडिशन आहे. कंडिशन काय? तिथेही असंच राहायचं, हसायचं, असंच बोलायचं. मोना हसते. म्हणते डील. मी तिथेही अशीच राहणार. आता जशी आहे ना तुझ्यासोबत फ्री, तशीच. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. पण खरंच माझ्यासाठी बेस्ट हनीमून हेच होतं, इथेच होतं तुझ्यासोबत. अभि तिला हलकंसं जवळ घेतो आता आणि म्हणतो आणि माझ्यासाठी तूच आहेस सगळं. मला वेगळ्या डेस्टिनेशनवर जायची गरजच नाही आहे. माझं तर डेस्टिनेशन तूच आहे. आता ना रात्रीचे 11 वाजलेले असतात आणि अभि बेडवर पडलेला असतो. पण अभिला झोप येत नाही. तो घड्याळाकडे बघतो. मोना अजून आलेलीच नसते. तो खूप वेळ तिची वाट बघतो. मोना अजून का येईना. पण मोना काही येतच नाही. तो मोबाईल बघतो, काय करतो, पण मोना आतमध्ये येतच नसते. तो उठतो आणि हळूच किचनकडे जातो. मोना अजून किचनमध्ये काम करत असते. 11 वाजले तरी हिचं काम उरकलेलं नाही असं तो मनात विचार करतो. आणि तो म्हणतो मोना काय करतेस तू अजून? ती वळते. अहो थोडं लेट झालं, काम संपलंच नाही. अभि थोडा सिरियस होतो. एवढ्या लेटपर्यंत कोण काम करतं मोना? 12 वाजत आलेले आहेत आता. मोना हलकंसं हसते. घरात आई बाबा आलेत ना, सगळं नीट करावं लागतं. जेव्हा आपण दोघे असतो ना तेव्हा गोष्टी मॅनेज होतात सगळं पटपट. आता सगळं नीटच करावं लागेल ना. अभि तिच्या जवळ येतो. मला तुझ्याशिवाय झोप येत नाही. चल आधी रूममध्ये, ते काम राहू दे, तू नंतर करते काम. मोना थोडी घाबरते. अहो आत्ता नाही, घरात आई बाबा आहेत, माझं काम तर होऊ देत ना. अभि हलकंसं हसतो. मला माहिती नाही आहे म्हणून तर हळू बोलतोय. त्याच्याकडे बघते. आता आपण दोघेच नाही आहोत, लक्षात आहे ना. अभि तिचा हात हलकासा पकडतो. हो, पण तू माझ्यासोबत असलीस की बाकी सगळं विसरतो मी. मोना हलकंसं हसते. तुम्ही ना, चल ना 5 मिनिट बसू फक्त, नंतर ये तू पुन्हा काम करायला. मला झोप लागायला लागली की मग तू ये. ती थोडा विचार करते आणि मग हळूच म्हणते ठीक आहे, पण जास्त वेळ नाही लागणार मला, मी येते लगेच. अभि आता खुश होतो. बस एवढंच हवं होतं मला. आता दोघेजण बेडरूममध्ये जातात. मोना बेडवर बसते. अभि तिच्या जवळ बसतो. इतका वेळ का घेतलास? ती हलकंसं त्याच्याकडे बघते. घरासाठी. तो स्मित करतो. हो, आणि माझ्यासाठी? माझं काय? मी किती वेळ झालं तुझी वाट बघतोय. ती हळू त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. तुमच्यासाठी तर मी इथेच आहे. क्षणभर शांतता. थोडा ॲडजस्ट करा ना. अभि तिच्या केसांवरून हात फिरवतो. आता मला झोप येईल. ती हसते. आता येईल. रात्री खूप उशीर झालेला असतो. मोना हळूच बेडरूमचा दरवाजा उघडते. अभि बेडवर पडलेला असतो, पण त्याचा चेहरा थोडा रागावलेला, कारण मोनाने दुसऱ्या दिवशीही उशीर केलेला असतो. ती शांतपणे त्याच्या जवळ येते. अभि? आता त्याला राग आलेला असतो, कारण आदल्या दिवशी पण तेच घडलेलं असतं आणि दुसऱ्या दिवशी पण तेच.
तो काही उत्तर देत नाही, फक्त त्याची कूस बदलतो. मला काही बोलायचं नाही तुझ्याशी. मोना हलकंसं हसते. अरे राग आला वाटतं, एवढा राग. तो अजूनच तिच्याकडे न बघता, हो. एवढा उशीर करतात का? कालही तेच केलं, आजही तेच करते. मोना त्याच्याजवळ बसते. काम होतं, माझ्यासाठी वेळ नाही आणि काम महत्त्वाचं आहे का तुला? ती काही सेकंद शांत राहते आणि मग मागून हळूच पुढे झुकते. ती हलकासा किस देते. क्षणभर शांतता. अभि अचानक मग तिचा हात पकडतो आणि तिला आपल्याच जवळ ओढतो आणि म्हणतो, एवढा उशीर करतात का? त्याचा आवाज आता रागाचा नाही, थोडा पजेसिव्ह आणि थोडा प्रेमाचा झालेला असतो. किती वेळ झालं मी तुझी वाट बघतोय. मोना, तुला माहिती ना मला तुझ्याशिवाय झोप येत नाही. मोना हलकंसं हसते. तुम्ही ना माझ्याशिवाय इतका वेळ कसं राहिलीस तू? ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. राहिले कुठे, मन तर तुझ्यापाशीच होतं ना. अभि थोडा शांत होतो. तो तिच्या केसांवर हात फिरवतो. पुढे इतका उशीर नाही करायचा. उद्यापासून लवकर उरकायचं आणि लवकर बेडरूममध्ये यायचं, ठीक आहे? प्रॉमिस? ती हलकीशी मान हलवते. हो, प्रॉमिस. आता क्षणभर दोघे पण शांत बसतात आणि मग मोना त्याच्या जवळ अजून सरकते. अभि तिला घट्ट जवळ घेतो. आता मी तुला सोडणार नाही. रात्रभर असंच राग हळूहळू त्याचा विरघळतो आणि त्या जागी फक्त प्रेम राहतं. रात्र शांत, दोघे एकमेकांच्या खूप जवळ. अभि तिला घट्ट मिठीत घेतो. आज ना रात्रभर सोडणार नाही तुला. मोना हलकंसं हसते, त्याच्या डोळ्यात बघते. तुम्हाला कोण म्हणलं मला सोडा? अभि थोडा सरप्राईज होतो आणि हसतो. ओ, म्हणजे मॅडमला पण सोडायचं नाही आहे, रात्रभर असंच राहायचं आहे का? ती अजून जवळ येते. क्षणभर दोघे फक्त एकमेकांकडे बघतात. त्या नजरेत सगळं बोललं जातं. अभि तिच्या केसांवर हात फिरवतो. आज खूप वेगळी वाटतेस. मोना हलकंसं हसते. कारण आता सवय झाली तुझी. तो तिला अजून घट्ट जवळ घेतो. मग ही सवय कधीच बदलून देऊ नकोस. ती त्याच्या छातीवर डोकं ठेवते. बदलायची गरजच नाही. खोलीत आता पूर्ण शांतता असते, पण त्या शांततेत ऊब होती. दोघं एकमेकांच्या मिठीत होते. काही बोलत नाहीत, पण दोघांनाही माहिती असतं ती रात्र फक्त त्यांची आहे. आता दुसऱ्या दिवशी दुपारची वेळ झालेली असते. घरात शांतता असते. आई बाबा बाहेर कुठेतरी गेलेले असतात. आता घरामध्ये फक्त मोना आणि अभि दोघंच असतात. मोना सोफ्यावर बसून काहीतरी बघत होती. अभि तिच्या बाजूला येऊन बसतो आणि म्हणतो, मोना. मोना म्हणते, बोला. आपण ना हनीमूनला जाऊया. मोना थोडी सरप्राईज होते. आत्ता? हो, कारण 10 मेपासून मला ऑफिस जॉईन करायचं आहे ना, त्यामुळे आपल्याकडे थोडे दिवस राहिलेले आहेत ना. आपण मस्तपैकी 2-3 दिवस हनीमूनला जाऊन येऊया. म्हणजे आता प्लॅन करायचा? हो, थोडे दिवस आहेत. थोडे एन्जॉय करू दे ना अजून मला बायकोसोबत माझ्या. तो हलकंसं हसतो. मोना लाजते. कुठे जायचं पण? तुला जिथे जायचं आहे ना तिथे. खरंच? हो, हा हनीमून तुझ्यासाठी आहे. स्पेशल करायचा आहे आणि मला. आणि तुझा बड्डे पण आहे, मला माहिती आहे. त्यामुळे दोन्ही गोष्टी होतील. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. मला शांत जागा हवी, जिथे फक्त आपण दोघेच असू. अभि हसतो. म्हणजे पुन्हा तेच काय? फक्त तू आणि मी. दोघं हसायला लागतात. म्हणते, हो, फक्त तू आणि मी. क्षणभर शांतता. तो तिचा हात पकडतो. बुक करू का? ती हलकंसं मान हलवते. हो, पण आता एक कंडिशन आहे. आत्ता तू एक कंडिशन ठेवणार? हो, मला तर कंडिशन ठेवावीच लागते ना. तो म्हणतो, काय काय कंडिशन आहे तुझी? जिथे जाऊन फक्त मस्त नाही, थोडा टाईम शांत बसून फक्त बोलायचं. अभि हसतो. डन.
पण रोमॅन्स बंद नाही. ती हसते. ते तुमच्यावर डिपेंड आहे. तुम्हाला हवं असेल रोमॅन्स तर करा, मग प्रिपेअर राहा. तो म्हणतो कशासाठी? ती म्हणती बेस्ट हनीमूनसाठी. मोना लाजते. भेटूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगायचं आहे. आता उद्याचा एपिसोड खूप स्पेशल होणार आहे. भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.